बेळगुंदी येथील महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. 11% लाभांश जाहीर. सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण. गडहिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी येथील श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा हनुमान मंदिर हॉलमध्ये उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सभासद आणि माजी मुख्याध्यापक वसंत पाटील होते. प्रास्ताविक संचालक आणि श्री महालक्ष्मी दूध संस्थेचे चेअरमन संतोष पाटील यांनी केलं. त्यांनी सर्व उपस्थित सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचं स्वागत केलं आणि गतवर्षी दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. संस्थेचे चेअरमन लक्ष्मण पाटील यांनी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला आणि संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे आभार मानले. त्यांनी संस्थेने एकूण 299 सभासद आणि ₹95,51,968 इतक्या ठेवींचं व्यवस्थापन करून ₹77,30,000 इतके कर्ज वाटप केले असल्याचं सांगितलं. याचबरोबर संस्थेला ₹1,32,593 इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना 11% लाभांश देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. संस्थेला प्रथम वर्षातच ऑडिट वर्ग अ मिळाल्याचे त्यांनी अभिमानानं सांगितलं. या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक संचालक ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांची कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकार बार असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच एम्समध्ये ॲडमिशन मिळवलेल्या अभिमान केसरकर आणि भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या ओमकार पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी तंटामुक्त अध्यक्ष संभाजी केसरकर यांनी केले, तर आभार माजी सरपंच दयानंद वांद्रे यांनी मानले. सभेत संस्थेचे व्हाईस चेअरमन अमर कुराडे यांनी विषय पत्रिका वाचन केले आणि उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने सर्व प्रस्ताव मंजूर केले.